Hello and welcome to our today's session of मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट मॅड. तर ह्या सेशनमध्ये आपण युनिट नंबर 4ला सुरुवात करणार आहे. द नेम ऑफ युनिट नंबर 4 इज डिझायनिंग युजर इंटरफेस विथ द व्ह्यू. तर आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला जे काही युजर इंटरफेसचे पॉईंट्स असणार आहेत, जसं की बटन्स असतील, टेक्स्ट व्ह्यू असेल, एडिट टेक्स्ट असतील, प्रोग्रेस बार असतील आणि चेकबॉक्स वगैरे असेल आणि जे काही व्ह्यूचे लेआउट असतील, तर त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला शिकायच्या आहेत. तर बेसिकली ह्या युनिटमध्ये आपण टॉपिक्स कवर करणार आहेत. त्याचा 4.1 आहे टेक्स्ट व्ह्यू, एडिट टेक्स्ट, बटन्स, प्रोग्रेस बार. 4.2मध्ये असणार आहेत व्ह्यूज, जे काही व्हरायटी ऑफ व्ह्यूज आपल्याकडे आहेत ते सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतील. त्यानंतर आहे टाईम अँड डेट पिकर. तर आता सुरुवात करतो आपण 4.1मधला टेक्स्ट व्ह्यूसाठी. तर त्याच्या अगोदर आपण एक फंडामेंटल घेऊया. जे काही युजर इंटरफेसला लागणारे जे काही डिझाईन करायचे असतात त्याच्या अगोदर आपल्याला बऱ्याचशा फंडामेंटल्सची माहिती असणे गरजेचं असेल. आता जे काही फंडामेंटल्स आपण घेणार आहेत ते रिलेटेड टू व्ह्यू असणार आहेत, विथ द व्ह्यू असणार आहेत. द व्ह्यूज आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द यू आय डिझाईन अँड कंपोजेस ऑफ द ऑलमोस्ट व्हेरी बेसिक यू आय एलिमेंट लाईक टेक्स्ट व्ह्यू, एडिट टेक्स्ट अँड इमेज व्ह्यू. तर आता म्हणजे काय असणार आहे, जे काय आता व्ह्यू असणार आहे जो आपण याच्यामध्ये शिकणार आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय असणार आहेत, जे काही बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स असणार आहेत, जसं की तुमचा टेक्स्ट व्ह्यू असेल, एडिट टेक्स्ट असेल, इमेज टेक्स्ट असेल किंवा इमेज व्ह्यू असेल, तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात फंडामेंटल्समध्ये. त्या फंडामेंटल्समध्ये त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. तर काही प्रॉपर्टी आता आपण डिस्कस करूया. त्याच्यामध्ये काय असणार आहे, आय डी, त्यानंतर असणार आहे विड्थ, हाईट, मार्जिन आणि पॅडिंग. तर आता ह्या गोष्टी प्रॉपर्टी डिटेलमध्ये घेऊ आपण. आय डीमध्ये काय असणार आहे, आय डी दिस इज अ बेसिकली द नेम ऑफ अ पर्टिक्युलर व्ह्यू अँड विल बी यूज्ड टू रेफर दॅट द पर्टिक्युलर व्ह्यू थ्रू आउट ऑफ द प्रोजेक्ट. तर जे हायलायटेड आणि कलरमध्ये दिसतात जे तुम्हाला टेक्स्ट, ते तुम्हाला हायलायटेड पॉईंट्स असणार आहे, की पॉईंट्स असणार आहे. असं थ्रूआउट आपल्या पूर्ण लेक्चरमध्ये असणार आहे. जर तुम्हाला कोणता पॉईंट समजत नसेल तर तुम्ही जे काही हायलायटेड पॉईंट्स दिसतात त्याच्यावरून समजू शकता लगेचच की दिस इज द बेसिकली द नेम ऑफ अ पर्टिक्युलर व्ह्यू दॅट विल बी यूज्ड टू रेफर द पर्टिक्युलर व्ह्यू. म्हणजे एखादा पर्टिक्युलर व्ह्यूसाठी रेफर करण्यासाठी, पर्टिक्युलर नेम घेण्यासाठी आपण तिथं आय डी रेफर करतो. जसं आपण वेबसाईटमध्ये करत होतो, जसं वेबमध्ये करत होतो की एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या कंटेनरला आय डी आपण देत होतो आणि त्या आय डीवरून गोष्टी ॲक्सेस करत होतो. सिमिलर गोष्टी आहेत बऱ्यापैकी. इट हॅज टू बी युनिक. तर बरोबर आहे की आता आय डी असणार त्यामुळे तो युनिकच राहावा, कारण आय डी जर रिपीट झाला तर तो पर्टिक्युलर व्ह्यू असेल किंवा तो पर्टिक्युलर नेमचा व्ह्यू असेल तर तो ओव्हरलॅप होणार किंवा तो ॲक्सेसिबल राहत नाही. कॉमन इथिक टू नेम अँड आय डी ऑफ व्ह्यू इज डिस्क्रिप्शन ऑफ व्ह्यू अंडरस्कोर इट्स व्ह्यू टाईप. आता ह्याचा सिंटॅक्स कसं असणार आहे, फॉर्मल म्हणजे एक इथिकल नेम म्हणजे व्ह्यूमध्ये, तर कसं असणार आहे, डिस्क्रिप्शन ऑफ व्ह्यू अंडरस्कोर व्ह्यूचा टाईप, व्ह्यू टाईप. फॉर एक्झाम्पल, इफ देर इज टेक्स्ट व्ह्यू that denotes an email address, it will be using email underscore text view. What email shows? Email shows the description of a view and view type is a text view. This is a description of a view type, and if we have a text view that denotes an email, it will be showing email underscore the text view. Simple. Then the second property and the third property is width and height. It's common. As the name of this property suggests, these are the dimensions of a particular view. म्हणजे हाईट किती असणार, विड्थ किती असणार, त्याच्या ज्या प्रॉपर्टीज असणार त्या सगळ्या गोष्टी. नाव द अँड्रॉइड प्रोव्हाइड्स टू डिफाइंड ऑप्शन्स टू सेट these dimension. फर्स्ट वन इज मॅच पॅरेंट, सेकंड वन इज अ रॅप कॉन्टेस्ट. आता याच्यामध्ये काय असणार आहे, दोन ऑप्शन आपल्याला मिळतात विड्थ आणि हाईटमध्ये. त्याच्यात पहिला आहे तो आहे मॅच पॅरेंट आणि सेकंड आहे रॅप कंटेंट. हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत पुढं. तर आता विड्थ आणि हाईटमधला जो काही मॅच पॅरेंट आणि रॅप कंटेंट असणार आहे तो कसा दिसतो व्हिज्युअली, त्याचा इमेज आहे. आता जो लेफ्ट साईडला दिसतो आपल्याला हा मॅच पॅरेंट, तर याच्यामध्ये आपल्याला बॉटमला जी काही कलर कोडिंग असणार आहे ते दिलेलं आहे. आता जी ग्रीन लाईन असणार आहे ती काय असणार आहे, टेक्स्ट व्ह्यू ऑफ द कंटेंट दॅट इज व्ह्यू कंटेंट, आणि रेडमध्ये जो असणार आहे तो असणार आहे पॅरेंट व्ह्यू. तर पॅरेंट व्ह्यू आता ह्याच्यामध्ये आउटसाईडला असणार, जेणेकरून मेन पॅरेंटच्या आतमध्ये आपल्याला व्ह्यू असणार आहे, त्याला मॅच पॅरेंट म्हणतो आपण. आणि सेकंडला आपल्याला आहे रॅप कंटेक्स्ट,
जो लाल असणार आहे तो पॅरेंट असणार आहे आपला पूर्ण बॉर्डर, आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला असणार आहे व्ह्यू कंटेंट. सिम्पल. द थर्ड वन इज अ मार्जिन. तर मार्जिनबद्दल असं विशेष काय सांगायला लागू नये. दिस इज द मिनिमम डिस्टन्स दॅट अ व्ह्यू हॅज टू मेंटेन फ्रॉम इट्स नेबरिंग व्ह्यूज. तर मार्जिन म्हणजे काय की आपण बॉर्डरला किंवा आउटलाईनला, सोबतीला, कडला किती जागा ठेवायची, किती पिक्सल्स ठेवायचे, त्याला आपण मार्जिन म्हणू शकतो. जे काही त्याचा नेबरिंग कोणता व्ह्यू असेल त्यासाठी. 4 मार्जिन्स करस्पॉन्डिंग टू देम आर मार्जिन लेफ्ट, मार्जिन राईट, मार्जिन टॉप अँड मार्जिन बॉटम. जसं आपण एखाद्या पेजला आपण जसं मार्जिन सेट करतो, सिमिलर वेनं आपण त्या व्ह्यूला आपण मार्जिन सेट करायचं विथ द हेल्प ऑफ 4 कन्स्टेंट, मार्जिन टॉप, लेफ्ट, राईट आणि बॉटम. मार्जिन लेफ्ट, आता याचं व्हिज्युअल कसं दिसणार. हां, तर आता जो सेंटरला आपला असणार आहे ग्रीनमध्ये, तो असणार आपला व्ह्यू कंटेंट. आणि जे 4 कन्स्टेंट आहेत आपल्या मार्जिनचे, लेफ्ट इथं आला, टॉप इथं आला, राईट इथं आहे, बॉटम इथं आहे. ठीक आहे. जो काही ब्लू लाईन्स दिसतात ते आहेत मार्जिन्स, ग्रीन लाईन दिसतात तो आहे टेक्स्ट व्ह्यू, आणि जो रेड लाईन दिसतो तो आहे पॅरेंट व्ह्यू. सिम्पल. तर अशा प्रकारे मार्जिन आपण सेट करतो. द फोर्थ वन इज पॅडिंग. पॅडिंग म्हणजे पण बऱ्यापैकी डिस्टन्सच असतं. इट इज द डिस्टन्स बिटवीन व्ह्यूज आउटलाईन अँड इट्स कंटेंट. आता व्ह्यूची जी काही आउटलाईन असणार आहे ती आउटलाईन आणि जो काही कंटेंट असणार आहे त्याच्यामधलं जे डिस्टन्स असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे पॅडिंग. अगेन सिमिलर टू द मार्जिन प्रॉपर्टी, पॅडिंग हॅज just like margin, just like padding left, padding right, padding top, padding bottom. जसं आपण मार्जिनमध्ये होतं की सेम तसंच असणार आहे. अँड द कॉमन पॅडिंग टू ऑल साईड्स कॅन बी सेट थ्रू पॅडिंग प्रॉपर्टी. आता जर कॉमन ठेवायचं असेल तर त्याला पण आपल्याला पॅडिंग प्रॉपर्टी ॲक्सेस करावं लागणार आणि त्याच्यामध्ये त्याचे मॉडिफिकेशन्स करावे लागतील. तर पॅडिंग कसा दिसतो तर त्याचा व्हिज्युअल असा असणार आहे. डेफिनेशनमध्ये आपण काय सांगितलं की डिस्टन्स बिटवीन व्ह्यू टेक्स्ट आणि व्ह्यू कंटेंट. आता त्याच्यामध्ये जो इथे दिसतो ब्लूमध्ये तो असणारा पॅडिंग. आता ब्लू ह्याच्यामध्ये इनसाईड असणार आहे, मार्जिनमध्ये ब्लू आउटसाईड होता, ब्लू लाईनचा ॲरो. तर अशा प्रकारे पॅडिंग आपण सेट करतो, अशा प्रकारे आपण पॅडिंग कन्सिडर करतो. तर हे झाले फंडामेंटल्स त्याचे UI चे डिझाईन करण्यासाठी विथ द हेल्प ऑफ व्ह्यू. तर आता आपण सुरुवात करूया टेक्स्ट व्ह्यूसाठी. आता ह्या चॅप्टरमध्ये पॉईंट्स बरेचसे आहेत, डिटेल्समध्ये आहेत, ते आपण शिकणार आहेत. जसं आपण युनिट नंबर 1, 2, 3 झाला तशा प्रकारे हा थोडा टॉपिक लेंदी असणार आहे तिथून पुढचे. इन अँड्रॉइड द टेक्स्ट व्ह्यू डिस्प्लेज टेक्स्ट टू द युजर अँड ऑप्शनली अलाउ देम टू एडिट अँड प्रोग्राम. सो बेसिकली टेक्स्ट व्ह्यूमध्ये काय असणार आहे, हे टेक्स्ट व्ह्यू करायचं काम करतं, म्हणजे डिस्प्ले करायचं काम करतं युजरला. आणि ऑप्शनली काय एक त्याला एडिट करण्याचा ऑप्शन त्याला अलाउ करते. ते काय ऑप्शनली आहे, ते काय डिपेंड्स. द टेक्स्ट व्ह्यू इज अ कंप्लीट टेक्स्ट एडिटर. हाऊएवर द बेसिक क्लास इज कॉन्फिगर्ड टू नॉट अलाउ एडिटिंग बट वी कॅन एडिट. तर बेसिकली काय असणार आहे, टेक्स्ट व्ह्यू हा एक प्रकारचा कंप्लीट टेक्स्ट एडिटर आहे ज्याच्यामध्ये जो काही बेसिक क्लास असतो तो कॉन्फिगर करू शकतो. त्याच्यामध्ये एडिटिंग अलाउड नाही, पण आपण एडिटिंग त्याच्यामध्ये करू शकतो थोडे मॉडिफिकेशन्स करू. नाव द व्ह्यू इज अ पॅरेंट क्लास ऑफ अ टेक्स्ट व्ह्यू. टेक्स्ट व्ह्यू काय झाला आपला, यो चाइल्ड क्लास म्हणा किंवा व्ह्यूला पॅरेंट क्लास म्हणा. हिअर वी कॅन क्रिएट अ टेक्स्ट व्ह्यू इन्स्टन्स बाय डिक्लेअरिंग इट इनसाइड अ लेआउट इन द XML फाईल or by initiating the programmatically in the Java class. आता एकतर आपण टेक्स्ट व्ह्यू काय करू शकतो, कसा क्रिएट करतो, एकतर आपण XMLमध्ये तो डिक्लेअर करू शकतो किंवा डायरेक्टली प्रोग्राममध्ये इनिशिएट करू शकतो जावाच्या क्लासमध्ये. तर हे 2 प्रकार आहेत आपल्याकडे टेक्स्ट व्ह्यू क्रिएट करण्यासाठी. तर टेक्स्ट व्ह्यू असा दिसतो आपल्याला की लेफ्ट साईडला जो आपल्याला हा एक युजर इंटरफेस दिसतो, त्याच्यामध्ये जो काही विडजेट्स असतात, विडजेट्स त्याच्यामध्ये आपल्याला सगळे टेक्स्ट व्ह्यू मिळून जातात आणि आपल्या स्क्रीनवरती अशा प्रकारे आपल्याला टेक्स्ट दिसतात. फर्स्ट वन आहे येलो लाईनमध्ये
त्याला आपण म्हणतो प्लेन टेक्स्ट. प्लेन टेक्स्ट त्याचा जो थोडा फॉन्ट असतो, फॉन्ट तो थोडा लहान असतो. त्याच्यानंतर येतो लार्ज टेक्स्ट, त्याचा फॉन्ट मोठा असणार ऑब्वियसली. मीडियम टेक्स्ट, स्मॉल टेक्स्ट. आता हे सगळे त्याचे टेक्स्ट साईज झाले. आणि या साईडला आपल्याला जो दिसतो तो आहे टेक्स्ट व्ह्यूचा साईज. तर ते साईज स्मॉल, मीडियम, प्लेन, लार्ज याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होतं. तर हा झाला आपला टेक्स्ट व्ह्यू. तर टेक्स्ट व्ह्यू कोडमध्ये कसं लिहितो XMLमध्ये आपण, तर आपण याचा सिंटॅक्स आपण बघितलेला याच्या अगोदरच. टेक्स्ट व्ह्यू Android:ID इज इक्वल टू @+ID/simple टेक्स्ट व्ह्यू. त्यानंतर येतो Android:layout_width. आता त्याची विड्थ देणार आपण. हा पहिला झाला त्याचा ID, हा विड्थ, त्याचा कंटेक्स्ट काय असेल तो, त्यानंतर त्याची हाईट, आणि त्यानंतर त्याचा जो काही टेक्स्ट असणार आहे, जो काही YCP Android असेल. अशा प्रकारे आपण जो काही टेक्स्ट व्ह्यूसाठीचा कोड असणार आहे तो आपण XMLमध्ये अशा प्रकारे लिहितो. आणि जावामध्ये कसं लिहिणार आपण टेक्स्ट व्ह्यूचा कोड क्लासमध्ये टेक्स्ट व्ह्यू लिहिणार इज इक्वल टू टेक्स्ट व्ह्यू इन ब्रॅकेट फाइंड बाय इट्स ID. आता इथं पण आपण घेतलेला आहे ID, r.id.textView. टेक्स्ट व्ह्यू झाला. सेट टेक्स्ट करायचा म्हणजे जो टेक्स्ट आपल्याला पाहिजे आहे डिस्प्लेसाठी तो आपण सेट टेक्स्टमध्ये लिहिणार आहोत. सिम्पल. हा XMLचा झाला आणि हा जावाच्या क्लासमधला झाला. आता याचे ॲट्रिब्यूट्स बघायचे. तर ॲट्रिब्यूट्स काय असणार आहेत? सिम्पल, त्याचा ID असणार आहे, जो काही युनिक आयडेंटिफिकेशन असणार आहे टेक्स्ट व्ह्यूसाठी. त्यानंतर येतो तो म्हणजे ग्रॅव्हिटी. हा पार्ट थोडा नवीन आहे आपल्यासाठी, डिस्कस करूया. द ग्रॅव्हिटी ॲट्रिब्यूट इज अन ऑप्शनल ॲट्रिब्यूट which is basically used to control the alignment of the text, just like in left, right, center, top, bottom, center vertical, center horizontal. तर आता बेसिकली काय लक्षात ठेवायचं, ग्रॅव्हिटी म्हटलं तर ते काय करतं, त्याची जी काही अलाइनमेंट असणार आहे, जसं की लेफ्ट, राईट, टॉप, बॉटम, सेंटर व्हर्टिकल किंवा सेंटर हॉरिझॉन्टल. आता थ्रू आऊट आपल्याला प्रत्येक जे एलिमेंट असणार त्याच्यामध्ये हा ॲट्रिब्यूट्स कॉमनच राहतील. ह्याच्यावर फक्त लक्ष द्या, हे कंटिन्यू आपल्याला यूज करायचं. आणि थर्ड आहे तो आहे टेक्स्ट. द टेक्स्ट इज यूज्ड टू सेट द टेक्स्ट इन द टेक्स्ट व्ह्यू. वी कॅन सेट टेक्स्ट इन XML ॲज वेल ॲज इन द जावा क्लास. तर टेक्स्ट आपण कुठे लिहायचा, तुम्ही एकतर XML फाईलमध्ये लिहा किंवा जावाच्या क्लासमध्ये लिहा. तर टेक्स्ट काय करतं, तुमचा जो काही टेक्स्ट व्ह्यू असतो तो सेट करण्याचं काम करतो. तर फोर्थ ॲट्रिब्यूट इज अ टेक्स्ट कलर. तर हा बेसिकली काय असणार आहे, कलर सेट करतो, त्या कलरची व्हॅल्यू सेट करतो. आता कलर आपण कशा प्रकारे देतो, हॅश आणि त्यानंतर त्याचं जे काही कलरचं कोडिंग असतं ते एकतर तो ह्याच्यामध्ये असेल 0012 मध्ये असेल किंवा अल्फाबेट्समध्ये असेल, डिपेंड्स की तुम्ही कशा प्रकारचा कलर पॅलेट यूज करता. तर टेक्स्ट कलरमध्ये त्याचा जो काही टेक्स्टचा कलर आहे त्या कलरची व्हॅल्यू आहे तो आपण याच्यामध्ये सेट करतो. तर फिफ्थ वन इज अ टेक्स्ट साईज. तर टेक्स्ट साईजमध्ये काय, जी काही टेक्स्ट आहे त्याची साईज इन इदर SP ऑर इन द DP. SP म्हणजे स्केल इंडिपेंडंट पिक्सल आणि DP म्हणजे डेन्सिटी पिक्सल. आता कोणतं यूज करायचं हे आपल्यावर डिपेंड राहतं की एकतर तुम्ही स्केल इंडिपेंडंट पिक्सल यूज करू शकता किंवा डेन्सिटी पिक्सल यूज करू शकता. द सिक्स्थ ॲट्रिब्यूट इज अ टेक्स्ट स्टाईल. आता स्टाईल कोणकोणते असतात हे आपल्याला जनरली माहीत आहे, म्हणजे बोल्ड असेल, इटॅलिक असेल, नॉर्मल असेल, अशा प्रकारे ज्या काही स्टाईल असतात त्या स्टाईल आपण ह्या टेक्स्ट स्टाईलमध्ये घेतो, ह्या ॲट्रिब्यूटमध्ये घेतो. इफ वी नीड टू यूज 2 or more styles for a text, then we will use the operator just like this operator. म्हणजे एक प्रकार आहे उभी रेष असते त्याला आपण ऑपरेटर म्हणतो. जसं आपण लॉजिकल ऑरसाठी 2 ह्या लाईन्स घेतो ना, हा जो सिम्बॉल आहे लॉजिकल ऑरसाठी आपण अशा 2 लाईन्स घेतो, ह्याच्यामध्ये सिंगल लाईन घ्यायचं, हा त्याचा सिम्बॉल आहे. ज्यावेळेला आपल्याला 2 किंवा त्यापेक्षा जास्त स्टाईल एका टेक्स्टवरती अप्लाय करायचं असतात त्याच्या वेळेला. सेवन्थ ॲट्रिब्यूट इज बॅकग्राऊंड. द बॅकग्राऊंड ॲट्रिब्यूट यूज टू सेट द बॅकग्राऊंड
of a text view. We can set either color or we can set either drawables in the background of the text view. ठीक आहे, समजत असेल. हे बॅकग्राऊंड सेट काम करतं टेक्स्ट व्ह्यूसाठी. एकतर तुम्ही त्याच्यामध्ये कलर सेट करू शकता किंवा जे काही तुमचे ड्रॉएबल आयटम्स असतात ते तुम्ही टेक्स्ट व्ह्यूच्या बॅकग्राऊंडला सेट करू शकता. सिम्पल गोष्टी आहेत, सिम्पल ॲट्रिब्यूट्स आहेत. अँड 8th वन इज अ पॅडिंग. पॅडिंग म्हणजे काय, डिस्टन्स असतं. यूज इट टू सेट द पॅडिंग फ्रॉम द लेफ्ट और राईट और द टॉप ऑफ द बॉटम. आता पॅडिंग म्हणजे काय, डिस्टन्स असतं. मग ते तुम्ही सेट करू शकता तुमच्या इच्छेवरती. आता काही स्टेप्स असतात तुमच्या टेक्स्ट व्ह्यूसाठी की त्याच्यामध्ये आपण टेक्स्ट व्ह्यू अप्लाय कसं करायचं फॉर्म तयार करण्यापासून. द फर्स्ट स्टेप फॉर टेक्स्ट व्ह्यू इज टू क्रिएट अ न्यू प्रोजेक्ट अँड नेम इट ॲज अ टेक्स्ट व्ह्यू एक्झाम्पल. देन सिलेक्ट द फाईल, देन गो टू द न्यू, देन गो टू द न्यू प्रोजेक्ट अँड फिल द फॉर्म्स अँड क्लिक टू द फिनिश बटन. तर हे आपलं इनिशियल स्टेप होते. त्याच्यामध्ये आपण काय केलं, जो काय प्रोजेक्ट होता तो प्रोजेक्ट क्रिएट केला, त्याला नेमिंग दिलं, जो काय त्याचा फॉर्म होता तो फॉर्म फिलअप करून आपण फिनिश केलं. देन द नेक्स्ट स्टेप इज देन ओपन रिसोर्स. म्हणजे रिसोर्स म्हणजे RES हे फाईल फोल्डर असतं, त्याच्यामध्ये आपण लेआउटला जायचं. आता हे जो स्टेप 2 मधला जो गोष्टी आहेत तर आपण कसं शिकल्यात, हायरार्चीमध्ये शिकलेल्या आहेत. जेणेकरून आपली जी काही हायरार्ची असते फाईल्स फोल्डर्सची ते याच्यामध्ये येते. त्यानंतर RESमध्ये आपण लेआउटमध्ये, त्या लेआउटमध्ये XML फाईल असते किंवा तुम्ही activity_main.xml हा आपण घेतला तरी चालेल. त्याच्यामध्ये तुमचा जो काही कोड असेल तो कोड त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचा, त्याच्यामध्ये लिहायचं. त्याच्यामध्ये तुम्ही एकतर बटन क्रिएट करू शकता, तुमचे टेक्स्ट व्ह्यू असतील, तुमचे जे काही रिलेटिव्ह लेआउट असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात तुमच्या XML फाईलमध्ये लेआउटच्या गोष्टी. The third step is then open the app, then go to the Java, then go to the package and open the main activity.java file. ॲप ओपन करायचा, त्याच्यानंतर जावाच्या फोल्डरमध्ये जाऊन पॅकेजेसच्या ह्याच्यात जायचं आणि त्यानंतर जो काही आपला मेन activity.java ही जी फाईल असणार ती ओपन करायची आणि त्याच्यामध्ये त्याचा जो काही पर्टिक्युलर रिस्पेक्टिव्ह कोड असणारा तो त्याच्यामध्ये लिहायचा. एकतर तुम्ही तो चेंज पण करू शकता, जसं काही टेक्स्ट व्ह्यू असेल किंवा जे काही गोष्टी असेल युजरनं बटन क्लिक केल्यानंतर चेंज होऊ शकेल, अशा प्रकारच्या गोष्टी पण ह्याच्यामध्ये आहेत. प्रॅक्टिकल सेशन वेळेला आपल्याला जास्त ह्या गोष्टी कळून येतील. फक्त या कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर ज्यावेळेला आपण एखादा प्रोजेक्ट क्रिएट करतो, त्याच्या स्टेप्स कंप्लीट करतो, त्यानंतर त्याचं आउटपुट आपण बघणार असतो. तर आउटपुटमध्ये काय असणार आहे, नाव वी विल रन an app emulator and click on the button, then we will see the text will be after changing. ठीक आहे. तर आपल्याला अशा प्रकारचे UI दिसतो. ज्यावेळेला आपण चेंज टेक्स्टवरती क्लिक करतो त्यावेळेला त्याचा जो काही कोड असणार आहे रिस्पेक्टिव्ह त्या कोडनुसार त्याचा आउटपुट येणे. फॉर एक्झाम्पल इथं आपल्याला आहे की त्या टेक्स्टचा चेंज कलर झालेला आहे आणि त्याचा बॅकग्राऊंडचा पण कलर चेंज झालेला आहे. हा आफ्टर क्लिकिंगचा स्क्रीनशॉट आहे. थँक्यू. तर ह्या सेशनमध्ये आपण टेक्स्ट रिलेटेड गोष्टी शिकलेल्या आहेत. टेक्स्ट व्ह्यूमध्ये हा आपला टेक्स्ट व्ह्यू झालेला आहे. बेसिक फंडामेंटल शिकले. नेक्स्ट सेशनमध्ये आपण एडिट टेक्स्टला सुरुवात करणार आहोत. एडिट टेक्स्ट हा पॉईंट आपण बराचसा डीपमध्ये घेणार आहे. एडिट टेक्स्ट पण आपला झालेला आहे. बटन्स आपल्याला डीपमध्ये घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रॉपर्टी, बरेचसे ॲट्रिब्यूट आणि प्रोसेस असणार आहे. त्या गोष्टी व्यवस्थित लक्ष देऊन बघायच्या. थँक्यू.